मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे मवियाशी मतभेद वाढू लागले, तर दुसरीकडे भाजपसोबत भेटींचा सिलसिला वाढलाय. पाहूया. एकीकडे महाविकास आघाडीत आगामी निवडणुका सोबत लढण्यावरून मतभेद सुरू झाले आहेत आणि दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप नेत्यांमधल्या वाढत्या भेटीगाठींचाही मुद्दा चर्चेत आलाय. त्यात राजकारणात कायमस्वरूपी कुणीच कोणाचा मित्र आणि शत्रू नसतो हे फडणवीसांपाठोपाठ संजय राऊतांनी केलेल्या विधानानं भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बताई, राज की बात बताई. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अडवाणी साहेब, आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही, मित्रांना लाथ घातली. त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं. गेल्या काही दिवसात भेटींचा सिलसिला पाहिल्यास आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंची तिसरी भेट होती. भेटीगाठी जनहितासाठी असतील तर वाईट काय, असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं. मिल कामगार आणि पोलिसांच्या घरांबाबत आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. त्याआधी उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. राऊतांनी निवडणुकीत आरएसएसच्या बूथवरील काम महत्त्वाचं ठरल्याचं म्हटलं. गडचिरोलीत फडणवीसांनी राबवलेल्या योजनांचं सामनातून कौतुक झालं. त्यामुळे ठाकरे गटाचा मवियासोबत वाढत चाललेली कटुता आणि भाजपसोबत वाढलेल्या भेटीगाठींचा सिलसिला चर्चांपुरता मर्यादित राहतो की पुढे काही नवी समीकरणं घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.